नमस्कार मित्रांनो, तुमच्या आजूबाजूला असा एकतरी मित्र किंवा नातेवाईक नक्की असेल जो महिन्याला 80-90 हजार किंवा 1 लाख रुपये कमवतोय. त्याच्याकडे 10-12 लाखांची भारी गाडी देखील आहे, हातात लाखो रुपयांचा आयफोन आहे. दर विकेंडला कुठल्या तरी कॅफेमध्ये किंवा मॉलमध्ये तो तुम्हाला नक्की दिसतो. पण सत्य काय माहित आहे का, जर अचानक त्याची नोकरी गेली तर पुढच्या 3 महिन्याचा घराचा EMI कसा भरायचा, घर कसं चालवायचं याचं त्याचं नक्की वांद होतं. आणि त्याचा अर्ध्याहून जास्तीचा पगार फक्त EMI वर आणि क्रेडिट कार्डचं बिल भरण्यावर जातो. आणि एखादा असा पण माणूस बघितला असेल जो साध्या स्प्लेंडरवर फिरतो, महिन्याला 30-40-50 हजार कमवतो, गुपचूप स्वतःचं घर घेतलंय, मुलांच्या शिक्षणासाठी त्यानं तरतूद केलंय आणि त्याच्या बँक बॅलन्समध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये जवळपास 20 ते 30 लाख रुपये शांतपणे वाढत आहेत. त्याला रात्रीची एकदम शांत झोप लागते. हे असं का होतं? जास्त पगार असणारा आर्थिक टेन्शनमध्ये आणि कमी पगार असणारा एकदम सेट, हे कसं शक्य आहे? कारण मित्रांनो, पैसा हे गणित नाहीये, पैसा ही सायकोलॉजी आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी, तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर परत एकदा मनापासून स्वागत आहे. वॉल स्ट्रीटवर अनेक वर्ष काम केलेले जगप्रसिद्ध लेखक मॉर्गन हाउसेल यांनी त्यांच्या सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकामध्ये एक भयंकर सत्य सांगितलंय. ते काय म्हणतात? पैशाच्या बाबतीत यशस्वी होण्यासाठी तुमचा IQ किंवा तुम्ही किती हुशार आहात हे अजिबात महत्वाचं नाही. महत्वाचं आहे तुमचं बिहेवियर, म्हणजे तुमचं वर्तन. म्हणूनच एक साधा चहावाला किंवा रिक्षावाला करोडपती होऊ शकतो, एखादा इंजिनियर किंवा डॉक्टर कर्जामध्ये बुडू शकतो. आज मी तुम्हाला या पुस्तकातल्या 10 सर्वात पॉवरफुल गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही प्रत्येक मराठी माणसानं आयुष्यात उतरवल्याच पाहिजेत. हा व्हिडिओ तुमचे पैशाकडे बघण्याचे पूर्ण विचार बदलून टाकतील. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 9 नंबरची गोष्ट तुम्हाला हादरावून टाकेल. ती एक चूक आपण रोज करतो. चला मग सुरुवात करूया. मित्रांनो, अल्बर्ट आइन्स्टाईननं कंपाऊंडिंग इंटरेस्टला जगातलं 8वं आश्चर्य का म्हटलं असेल माहितीये? कारण कंपाऊंडिंग म्हणजे पैशाने पैशाला जन्म देणं. हे एक आपण उदाहरणाच्या साहाय्यानं लगेच समजून घेऊया. समजा तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी महिन्याला 5,000ची SIP सुरू केली आणि वयाच्या 60व्या वर्षापर्यंत जर ती चालू ठेवली, 12% जरी रिटर्न पकडले तरी तुमच्या हातामध्ये 3,22,00,000 रुपये असतील. पण समजा तुम्ही म्हणाला, अरे आता तर माझं वय 25 आहे, आता कुठं नोकरी लागले, मज्जा करू, आयुष करू आणि 10 वर्षानंतर आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करू. आणि तुम्ही 10 वर्ष उशीर करता आणि वयाच्या 60व्या वर्षी तुम्हाला किती मिळतात माहिती का? फक्त 94,000. फरक बघितला? फक्त 10 वर्ष उशीर केला, तुम्हाला थेट 2,28,00,000चा फटका बसला. ही तुमची 10 वर्ष उशीर करण्याची किंमत आहे. हे पुस्तकी गणित नाहीये मित्रांनो. माझ्या ओळखीचे एक सातारचे शिक्षक आहेत, ते मध्ये रिटायर झाले. 1990 मध्ये त्यांनी UTIच्या म्युच्युअल फंडामध्ये फक्त 500 रुपयाने SIP सुरू केली होती. ते आता रिटायर झाले. आयुष्यभर पगार कमी होता, खूप नव्हता, बिलकुल लक्षात ठेवा. पण आज त्यांनी जी 500 रुपयानं गुंतवणूक केली होती ना, जवळपास 80 लाखापेक्षा जास्तीचा फंड घेऊन ते रिटायर झाले. म्हणजे रिटायरमेंटचा फंड वेगळा आणि म्युच्युअल फंडमध्ये फक्त 500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून 80 लाख रुपये कमवले. मित्रांनो, ही कुठलीही जादू नाहीये. मित्रांनो, जसं आपण शेतात ऊस लावतो, तो वाढण्यासाठी वेळ देतो, रोज जाऊन उपटून बघत नाहीये, तसंच पैशाला देखील वेळ देणं गरजेचं आहे. आणि त्यामध्येच पैशाची खरी वाढ लपलेली असते. जर तुम्ही घाई केली तर पैसा बिलकुल वाढणार नाही. म्हणून आजचा सर्वात मोठा धडा काय माहिती का? द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकातून घेण्यासारखा. गुंतवणूक करताना तुम्ही किती पैसे गुंतवता यापेक्षा किती काळ गुंतवता हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आजच सुरुवात करणं गरजेचं आहे, कारण वेळ हाच खरा पैसा आहे. मित्रांनो, आपण दुसरी गोष्ट काय शिकू शकतो माहिती का या पुस्तकातून? कधी थांबायचं हे समजणं. बघा मित्रांनो, कसं असतं ते सांगतो. मित्रांनो, मी जर तुम्हाला विचारलं तुम्हाला आयुष्यात नक्की किती पैसा कमवायचा आहे, तर तुम्ही उत्तर काय द्याल? सर, जेवढे जास्त मिळतील तेवढे घेतलेलं बरंच ना. बरोबर आहे ना? आणि हीच पैशा संदर्भातील सर्वात मोठी चूक आज जगातला प्रत्येक माणूस करतोय. मॉर्गन हाउसेल यांचं जे पुस्तक आहे ते एक भयंकर सत्य सांगतं. काय सांगतं माहिती का? जगामध्ये आतापर्यंत जितके मोठे आर्थिक घोटाळे झालेत ना, ते कुठल्याही गरीब माणसानं केलेले नाहीत. ते सगळे घोटाळे केलेत अब्जाधीश असणाऱ्या लोकांनी. या पुस्तकातलं एक त्यांचं खूप चांगलं उदाहरण आहे. रजत गुप्ता हा आपला भारतीय माणूस, हा गृहस्थ एका जगातल्या खूप मोठ्या कंपनीचा CEO होता. त्यांच्या बँकेमध्ये $100 मिलियन म्हणजे 800 कोटी रुपये होते. पण तरीही त्यांना अब्जाधीश म्हणजे बिलियनियर बनायचं होतं. या हवेपोटी त्यांनी शेअर मार्केटमध्ये इनसाइडर ट्रेडिंग केलं, जे गुन्हेगारी कृत्य मानलं जातं. आणि 80 कोटी रुपये असूनही आज तो माणूस जेलची हवा खातोय. सगळी इज्जत पाण्यात वाहून गेली. का? कारण किती मिळवायचं हे त्याला माहित नव्हतं. पण लांब कशाला जायचं? आपण रोजच मार्केटमधलं उदाहरण बघतो ना, ऑप्शन ट्रेडिंगचं. सेबीचा रिपोर्ट ओरडून सांगतोय 90% लोक ऑप्शनमध्ये लॉस करतायत. का? कारण एखाद्या दिवशी 10,000 कॅपिटल लावून 20,000 सहज होतात.
पण आपण तिथं थांबत नाही, तो आपल्याला पुरेसा बिलकुल असत नाही, दुसऱ्या दिवशी तो पैसा अजून वाढला पाहिजे या हवेचे पोटी आपण पर्सनल लोन काढतो, स्वतःकडलं गोल्ड विकतो, एक्सपायरीच्या दिवशी 0 to हिरोचा ट्रेड घेतो आणि कॅपिटल सगळं वाईप आउट करतो. मार्केट मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बर्बाद करतं. मार्केट तुम्हाला कधीही संपवत नाही, तुम्हाला संपवतं कोण माहिती आहे का? तुमची हाव. त्यामुळे त्याला कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच मित्रांनो आजचा दुसरा सर्वात मोठा धडा काय माहिती आहे का? जसं ट्रेडिंगमध्ये कॅपिटल वाचवण्यासाठी तुम्ही स्टॉप लॉस लावता, तसं स्वतःच्या हवेला आयुष्यामध्ये इनफचा स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे. तुमचं पुरेसं किती आहे हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही पैसा कमवला तरी तुम्ही मानसिकदृष्ट्या भिकारीच राहणार. तिसरी गोष्ट काय माहिती आहे का? खरी श्रीमंती कधीच दिसत नसते मित्रांनो. रस्त्यावरून एखादी 50 लाखाची BMW किंवा मर्सिडीज कार जर गेली, आपण काय म्हणतो? वा काय भारी गाडी आहे, काय पैसा असेल त्याच्याकडे. पण मॉर्गन काय म्हणतात माहिती आहे का? ते एक अतिशय सत्य सांगतात तुम्हाला. ते म्हणतात जेव्हा तुम्ही 50 लाखाची गाडी चालवणारा माणूस बघता तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल फक्त एकच गोष्ट 100% माहीत असते, ती म्हणजे त्याच्या बँक अकाउंट मधून 50 लाख कमी झालेत, त्याच्या डोक्यावर आता 50 लाखाचं नवीन कर्ज चढलंय. आपण श्रीमंत असणं आणि श्रीमंत दिसणं यामध्ये नेहमीच गफलत करतो. आजकाल आयफोन असेल, ब्रँडेड कपडे असतील, भारी गाडीचा EMI असेल, जो माणूस तुम्हाला सगळ्या लक्झरियस मध्ये दिसतो ना, कदाचित तो आतून पूर्ण कर्जाच्या ओझ्याखाली पोखरलेला असतो, तो बँकेचा गुलाम झालेला असतो. त्यामुळे मित्रांनो या पुस्तकामध्ये काय उदाहरण दिले माहिती आहे? रोनाल्ड रीड यांचं उदाहरण दिले. अमेरिकेमधला हा माणूस होता. आयुष्यभर या माणसानं पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचं काम केलं आणि नंतर एका दुकानात फरशी पुसायचं पण तो काम करायचा. तो अतिशय साधा आयुष्य जगला. पण 2014 साली जेव्हा तो एक्सपायर झाला तेव्हा त्याच्या बँक अकाउंट मध्ये किती रुपये होते माहिती आहे का? $8 मिलियन, म्हणजे सुमारे 65 कोटी रुपये. स्वतःच्या कुटुंबाला देखील याची कल्पना नव्हती. त्यानं आयुष्यभर फक्त पैसे वाचवले आणि संयमानं इन्व्हेस्टमेंट केली. तो श्रीमंत दिसला नाही पण तो खऱ्या अर्थानं श्रीमंत होता. अमेरिकेचं सोडावं, आपल्या महाराष्ट्रामध्येच बघा ना, आपल्या कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये असे अनेक काका आहेत जे आजही जुन्या ऍक्टिव्हावर किंवा स्प्लेंडरवर फिरतात. अंगात साधा शर्ट आणि चप्पल असते, बाहेरून बघायला वाटतं हा सामान्य मध्यमवर्गीय माणूस आहे, पण आतली बातमी काय असते माहिती आहे का? त्याच्याकडे शहरात 2 कमर्शियल गाड्या असतात. ओके, त्या गाड्यांचं प्रत्येक महिन्याला 50,000 भाडे येतं. डीमॅट अकाउंट आणि म्युच्युअल फंड मध्ये निवांतपणे 70-80 लाखाचा पोर्टफोलिओ पडून असतो. ही खरी श्रीमंती आहे. म्हणून आजचा तिसरा धडा काय माहिती आहे? लोकांना दाखवण्यासाठी पैसा खर्च करणं हा गरीब होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. श्रीमंत दिसण्यासाठी पैसा खर्च होतो आणि श्रीमंत होण्यासाठी पैसा वाचवावा आणि गुंतवावा लागतो. निर्णय तुमचा आहे मित्रांनो. तुम्हाला श्रीमंत दिसायचं आहे की खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हायचं हे तुम्ही ठरवा. त्यासाठी तुम्हाला सायकोलॉजी ऑफ मनी हे पुस्तक डेफिनेटली मदत करतं. बचत करण्यासाठी कुठल्याही कारणाची गरज नसते. अनेक लोक मला भेटतात मित्रांनो, सर मला घराची गरज नाहीये, ऑलरेडी पप्पांनी घर घेऊन ठेवलंय. गाडीची पण गरज नाही, ऑलरेडी पप्पांनी 2 गाड्या घेऊन ठेवले. सर माझं काहीच गोल नाही, मग मी पैशाची बचत कशासाठी करू? मी निवांत एन्जॉय करतो ना मित्रांसोबत. जर तुमच्या देखील मनात असा विचार येत असेल तर द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकामध्ये एक भन्नाट आणि डोळे उघडणारं उत्तर देण्यात आलं. पैसा साठवण्यासाठी कुठल्याही कारणाची किंवा देहाची गरज नसते. का? कारण मित्रांनो आयुष्य कधीच तुमच्या प्लॅन नुसार चालत नसतं. भविष्य 100% अनिश्चित आहे. आज तुमच्याकडे एक भारी नोकरी असेल, उद्या कंपनी अचानक ले ऑफ करेल. आज तुमची तब्येत एकदम ठणठणीत आहे, उद्या अचानक हॉस्पिटलचं 10 लाखाचं बिल समोर असेल. जेव्हा अशी वेळ येते ना तेव्हा तुमच्याकडे असणारी सर्व बचत ही संपते आणि ते पैसे नसतात तर ते तुमच्या आयुष्याचं स्वातंत्र्य असतं, ते देखील इथं हिरावून घेतलं जातं. एक साधं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा तुमचा बॉस तुम्हाला ऑफिसमध्ये विनाकारण त्रास देतोय, अपमान करतोय. जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये 0 बॅलन्स असेल तर तुम्हाला मान खाली घालून अपमान सहन करावाच लागणार आहे, कारण पुढच्या महिन्यात बँकेचा EMI कोण भरणार? पण तेच जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पुढल्या 1 वर्षाचा इमर्जन्सी फंड पडून असेल, दुसऱ्या सेकंदाला तुम्ही राजीनामा त्याच्या तोंडावर फेकून नोकरी सोडून द्याल आणि नवीन नोकरी शोधाल. का? तुमचा बँक बॅलन्स तुम्हाला नाही म्हणण्याची ताकद देतो. आपण सर्वांनी 2020 साल बघितलंच ना, कोरोनाचा महाभयंकर काळ बघितला. महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बुडाले. ज्यांच्याकडे किमान 6 महिने 1 वर्षाचा इमर्जन्सी फंड होता ते रात्री आरामात झोपले होते. पण ज्यांच्याकडे फक्त EMIचे फोन आणि 0 बचत होत्या त्यांना स्वतःचं घर देखील विकावं लागलंय, बायकोचे दागिने देखील गहाण ठेवावे लागलेत आणि 35-36% व्याजानं पर्सनल लोन देखील काढावं लागलं होतं. म्हणूनच मित्रांनो आजचा चौथा धडा काय माहिती आहे का? तुम्हाला गाडी घ्यायची असू दे नसू दे, घर असू दे नसू दे, पण तरीही तुमच्या पगारातील कमीत कमी 20% पैसा बाजूला काढून ठेवाच. ही बचत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आयुष्यातील अनिश्चिततेविरुद्ध घातलेलं तुमचं आर्थिक बुलेट प्रूफ जॉकेट आहे. मित्रांनो जर मी तुम्हाला विचारलं पैसा कमवण्याचा सर्वात मोठा फायदा काय, बहुतेक लोक काय उत्तर देतात माहिती आहे का? सर भारी गाडी घेता येईल, पुण्या मुंबईमध्ये मोठा बंगला घेता येईल.
फॉरेनला ट्रिपला जाता येईल, बायकोला सोनं घेता येईल, सगळी उत्तरं चुकीची आहेत. द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकात काय सांगितलं माहिती का? पैशाचा सर्वात मोठा फायदा गाडी किंवा बंगला नाहीये. पैशाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या स्वतःच्या वेळेवर तुमचं स्वतःचं नियंत्रण असणं. जरा विचार करा, तुमच्या बँक अकाउंटला भरपूर पैसे आहेत, याचा खरा अर्थ काय होतो माहिती का? याचा अर्थ सकाळी 9 वाजता उठून ट्रॅफिकमध्ये धक्के खात बॉसचं ओरडणं ऐकायची तुम्हाला सक्ती नाहीये. तुमच्या मुलांच्या शाळेचं गॅदरिंग आहे किंवा आई वडिलांची तब्येत खराब झाली गावी, म्हणून तुम्हाला सुट्टीसाठी बॉस समोर हात जोडून उभा राहायची गरज नाहीये. मित्रांनो, जर तुमच्याकडे पैसा नसेल तर कुणीतरी दुसरा माणूस ठरवतो की तुम्हाला किती वाजता उठवायचं, तुम्ही कधी सुट्टी घ्यायची, तुम्ही कुटुंबाला किती वेळ द्यायचा. मित्रांनो, ही एक प्रकारची आधुनिक गुलामगिरी आहे. माझ्या ओळखीचा एक IT इंजिनियर आहे. 12 वर्ष त्यांनी स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवलंय. शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये डिसिप्लिननं इन्व्हेस्टमेंट केलंय. आज त्याच्याकडे साधारणतः 2 कोटीचा पोर्टफोलिओ आहे. त्यानं 9 ते 5 ची नोकरी आणि रोजचा ताणतणाव सोडून दिलाय. आज तो स्वतः एक छोटा कन्सल्टन्सीचा बिझनेस देखील चालवतोय. दिवसाचं फक्त 3 ते 4 तास काम करतोय, उरलेला पूर्ण वेळ कुटुंबासाठी देतोय, गावाकडे निवांत शेती करतोय. मित्रांनो, हे मला का सांगायचं आहे? ते मला नेहमी सांगतात, सर मी आज खऱ्या अर्थानं श्रीमंत आहे, कारण आजचा दिवस हा माझा आहे. कसा घालवायचा हे मी ठरवतो, माझा बॉस ठरवत नाही. म्हणून मित्रांनो, 5वा धडा काय माहिती आहे का? पैसा नक्की कमवा, पण लक्षात ठेवा, शेवटी तुम्हाला त्या पैशातून अजून एक नवीन गाडी किंवा मोबाईल विकत घ्यायचा नाही. तुम्हाला त्या पैशातून तुमची वेळ विकत घ्यायची आहे. मित्रांनो, जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये एखादा ट्रेड घेतो, त्यात मोठा प्रॉफिट होतो, तेव्हा आपली कॉलर टाईट होते आणि सगळ्यात भारी काय सांगतो, अरे माझा अभ्यास एकदम पक्का झालाय, माझी स्ट्रॅटेजी खूप भारी आहे. पण जेव्हा मार्केटमध्ये मोठा लॉस होतो तेव्हा आपण काय करतो, यार माझं नशीबच खरं खराब आहे, ऑपरेटरनं गेम केला. बरोबर आहे ना? मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये लक आणि रिस्क ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहे. माणसाची ही सर्वात मोठी चूक आहे असं मॉर्गन सांगतात त्यांच्या पुस्तकामध्ये. जगात कोणतंही यश फक्त मेहनतीनं मिळत नाही आणि कोणतंही अपयश फक्त चुकीनं येत नाही. जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाचं म्हणजेच बिल गेट्सचं उदाहरण घेऊया ना. बिल गेट्स अत्यंत हुशार होते, खूप मेहनती होते, यात शंकाच नाही. तुम्हाला माहितीये का, 1968 साली जेव्हा पूर्ण जगात फक्त 300 शाळांमध्ये कॉम्प्युटर होते, तेव्हा 3 कोटी विद्यार्थ्यांमधून बिल गेट्स नेमके अशा एका शाळेत होते जिथं कॉम्प्युटर उपलब्ध होतं. हे काय होतं? हे शुद्ध नशीब होतं. खुद्द बिल गेट्सने हे मान्य केलंय. आपल्या मार्केटचं उदाहरण घ्या ना. 2020 मध्ये जेव्हा कोरोनामुळे मार्केट क्रॅश झालं, तेव्हा ज्यांनी रिलायन्स, टाटा मोटर्स, अदानीचे शेअर्स अगदी मातीमोल भावात विकत घेतले ते करोडपती झाले. त्यांनी हिंमत दाखवली, त्यांनी त्यांचं नक्की स्किल वापरलं, पण बरोबर त्यावेळी त्यांच्याकडे गुंतवण्यासाठी कॅपिटल असणं आणि मार्केट क्रॅश होणं हे टायमिंग लक सुद्धा होतं. म्हणून मित्रांनो, कधीही स्वतःच्या एका यशानं हुरळून जाऊ नका. तुम्हाला वाटतंय ना तुम्ही खूप भारी आहात, पण तिथं नशीब काम करत असू शकतं. म्हणून आजचा 6वा धडा काय माहिती आहे का? तुमचं यश डोक्यात जाऊ देऊ नका आणि तुमचं अपयश मनाला लावून घेऊ नका. कारण नशीब आणि रिस्क ह्या दोन्ही गोष्टी पूर्णपणे तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर असतात. स्वतःशी आणि इतरांशी वागताना नेहमी नम्र राहणं गरजेचं असतं. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये किंवा बिझनेसमध्ये लोक जास्त निराश कधी होतात? जेव्हा त्यांचे सलग 2-3 स्टॉप लॉस हिट होतात किंवा एखादी बिझनेस आयडिया फेल होते. त्यांना वाटतं मी कधीच यशस्वी होऊ शकत नाही. पण सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकामध्ये त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का? त्यांनी वॉल स्ट्रीटचं सिक्रेट सांगितलं, जे ऐकून तुमचा बिझनेस आणि ट्रेडिंगकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलू शकतो. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी प्रत्येक वेळेला बरोबर असण्याची अजिबात गरज. समजा तुम्ही आयुष्यात 100% निर्णय घेताय, त्यातले 90% निर्णय चुकले किंवा साधारण जरी ठरले तरी उरलेले 10% निर्णय बरोबर येतील. तेच तुमचं 90% यश ठरवतात. यालाच फायनान्शियल भाषेमध्ये टेल इव्हेंट्स असं म्हणतात. अमेझॉनचं उदाहरण घ्या ना. आज आपल्याला वाटतं अमेझॉन किती यशस्वी आहे, पण मित्रांनो 1997 ते 2020 या काळात त्यांनी शेकडो प्रोडक्ट लॉन्च केले. कित्येक प्रोडक्ट त्यांचे फ्लॉप गेले, कंपनीचे हजारो कोटी रुपये बुडाले, पण तरीही जोसेफ बेन्झ थांबले नाही. कारण त्यांचे 2 ते 3 प्रोडक्ट जसे की अमेझॉन प्राईम, AWS एवढं सुपरहिट झालं की त्यांनी सगळ्या फ्लॉप प्रोडक्टचा लॉस कव्हर केला आणि त्यामुळेच अमेझॉन जगातली सर्वात मोठी कंपनी बनली. हेच तत्व आपल्या पोर्टफोलिओला देखील तंतोतंत लागू होतं. समजा तुम्ही फक्त अभ्यास करून 10 शेअर्स निवडले, त्यातले 4 ते 5 शेअर्स लॉस मध्ये गेले, 2 ते 3 शेअर्स आहे त्या ठिकाणी जरी राहिले, उरलेले 2 ते 3 शेअर्स जरी मल्टी बॅगर बनले ना, तरी तुमचा पूर्ण पोर्टफोलिओ ग्रीन मध्ये राहू शकतो आणि तुम्ही श्रीमंत देखील बनू शकता. आपण जेव्हा शेतात 100 बी पेरतो तेव्हा प्रत्येक बी उगवतो का? नाही. काही उगवतात, काही उगवून जळतात, पण अख्खं शिवार तुम्हाला हिरवंगार दिसतं का? कारण ह्याच्या पाठीमाग कारण आहे. म्हणून आजचा 7वा धडा काय माहिती आहे का? अपयश आल्यानंतर किंवा एखादा निर्णय चुकल्यानंतर हताश होऊ नका. तुम्ही किती वेळा फेल झाला हे अजिबात महत्वाचं नाहीये. जेव्हा तुम्ही बरोबर असता तेव्हा तुम्ही किती मोठी संधी पकडता हे सर्वात महत्वाचं असतं.
म्हणून नेहमी प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, ही 8व्या नंबरची गोष्ट तुमच्या डोक्यात झणझणीत झटका देईल. एक साधा प्रश्न विचारतो. समजा तुम्ही रस्त्यावर उभे आहात आणि 50 लाखाची एकदम चकचकीत फॉर्च्युनर तुमच्या समोर येऊन उभी राहते. तुमच्या मनात काय प्रश्न येतो? तुम्ही त्या गाडी चालवणाऱ्या माणसाकडे बघून म्हणता का की वा किती भारी आहे? नाही, तुम्ही त्या माणसाकडे बघत सुद्धा नाही. तुम्ही फक्त ती गाडी बघता आणि स्वतःला इमॅजिन करता, जर माझ्याकडे अशी गाडी असती तर लोक मला किती मानतील. आणि इथेच आपण सर्वात मोठी चूक करतो. यालाच मॅन इन द कार पॅराडॉक्स म्हणतात. म्हणजे काय? आपण लाखो रुपये खर्च करून महागड्या गाड्या, ब्रँडेड कपडे, लाखो रुपयांचा आयफोन खरेदी करतो, कारण आपल्याला वाटतं लोकांनी आपल्याला रिस्पेक्ट द्यावे. पण एक भयंकर सत्य काय माहिती का? तुमच्याकडं कुणाचंही लक्ष नसतं. लोक फक्त त्या वस्तूकडे बघून स्वतःचाच विचार करत असतात. तुम्ही कुणालाही इम्प्रेस करत नसता. आपल्या आजूबाजूलाच बघा ना, एखादा मोठा माणूस रुबाबामध्ये 40 लाखाची SUV खरेदी करतो. गावातले शेजारचे काका म्हणतात, वा साहेब काय गाडी घेतली, एकदम गब्बर झालात. पण सांगा, हे कौतुक किती दिवस टिकतं? फक्त 3 दिवस. 4थ्या दिवशी शेजारी विसरून जातात आणि ते त्यांच्या कामाला लागतात. पण मित्रांनो, लोकांचं कौतुक 3 दिवसात संपतं, पण त्या 40 लाखाच्या गाडीचा EMI पुढलं 5 ते 7 वर्ष आपण भरणार आहे. बँकेला 8 ते 10 लाख रुपये फक्त व्याज म्हणून आपण देणार आहे. 5 वर्षानंतर त्या 40 लाखाच्या गाडीची किंमत 20 लाख पण नसते. काय मिळालं दिखावा करून? काही नाही, फक्त आर्थिक बरबाद. म्हणून आजचा 8वा आणि सर्वात मोठा धडा काय आहे? लोक काय म्हणतील किंवा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी पैशाची होळी करू नका. कारण उघड्या डोळ्यांनी सत्य बघा. लोकांना तुमच्याबद्दल खरंच काही वाटत नाही. हा दिखावा बंद करा. तुमचे लाखो रुपये ऑटोमॅटिक वाचतील. मित्रांनो, आता आपण आलोय 9 नंबरच्या पॉइंटवर, ज्याबद्दल मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो. हा पॉइंट ऐकल्यावर कदाचित तुमची रात्रीची झोप उडेल. मॉर्गन काय म्हणतात माहिती आहे का? जर तुमचा एखादा प्लॅन फेल झाला तर तुम्ही काय करायचं याचा प्लॅन असणं. यालाच फायनान्शियल भाषेमध्ये मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणतात. आपण जेव्हा लांबच्या प्रवासाला जातो तेव्हा गाडीच्या डिकीत एक स्टेपनी ठेवतो, बरोबर? रोज गाडी पंक्चर होते का? नाही. पण कधी तर झाली तर मध्यरात्री हवेवर आपल्या कुटुंबाची फरफट होऊ नये म्हणून आपण ती स्टेपनी ठेवतो. पण पैशाच्या बाबतीत बहुतांश मराठी माणूस ही स्टेपनी ठेवायला विसरतो. आपण पगाराच्या 90% पैसे खर्च करतो, मोठे EMI लावतो. इन्शुरन्स एजंट दारात आला की त्याला पैसे फुकट जातात म्हणून हाकलून देतो. 2023 मध्ये माझ्या स्वतःच्या मित्राची सत्य घटना सांगतो. घरची परिस्थिती एकदम उत्तम होती, पण अचानक वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला. उपचाराचा खर्च तब्बल 18 लाख रुपये गेले. ज्या घरात वडील हसत खेळत हॉस्पिटलमध्ये गेले त्यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नावाची स्टेपनी नव्हती. परिणामी त्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी त्याला त्याच्या वडिलांचं स्वप्नातलं घर विकावं लागलं आणि एक आजारपण संपूर्ण कुटुंबाला रस्त्यावर घेऊन आलं. आणि दुसरीकडं माझ्या एका क्लायंटकडे 25 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स होता. त्याच्या आईच्या हार्ट ऑपरेशनसाठी 12 लाख रुपये खर्च झाला. पण इन्शुरन्स असल्यामुळे त्याच्या खिशातून एकही रुपया गेला नाही. त्याचं घरही वाचलं आणि आईचा जीव वाचला. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये पैसा तर गुंतवाच, पण आधी तुमच्या स्वतःच्या कुटुंबाच्या सोबत 3 थरांचं संरक्षण कवच हे असलंच पाहिजे. पहिला, तुमच्याकडे 6 ते 12 महिन्याचा इमर्जन्सी फंड हा असलाच पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स तुमच्या कुटुंबासाठी कमीत कमी 10 ते 25 लाखाचा फॅमिली फ्लोटर प्लॅन हा असलाच पाहिजे. आणि जर तुमचं इन्कम 5 ते 6 लाखापेक्षा जास्त असेल, कमीत कमी 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स हा कर्त्या व्यक्तीचा असलाच पाहिजे. मित्रांनो, या जर गोष्टी तुमच्याकडे असतील तर आजचा 9वा आणि सर्वात हादरवून टाकणारा धडा काय माहिती का? मोठी स्वप्न बघण्यापूर्वी मोठ्या संकटाची तयारी करा. मार्जिन ऑफ सेफ्टी हाच खरा शहाणपणा आहे. हे उद्या नाही, आज आत्ता ठरवा. मित्रांनो, आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या 10व्या पॉइंटवर. शेअर मार्केटचे मोठमोठे कोर्सेस, पुस्तके तुम्हाला काही गोष्टी शिकवतात. ते म्हणतात सर्व पैसा इंडेक्स फंडामध्ये, इक्विटीमध्ये टाका, कारण तिथं सर्वात जास्त तुम्ही बरोबर असणार. पण मॉर्गन त्यांच्या पुस्तकात काय म्हणतात माहिती आहे का? पैशाच्या बाबतीत पुस्तकी किंवा परफेक्ट होण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. त्याऐवजी तुम्ही व्यावहारिक आणि शांतता देणारे बना. काय कारण असेल? आपण माणसं आहोत, रोबोट नाहीये. आपल्याला भावना आहेत, आपल्याला परिवार आहे, आपले सण वार आहेत. समजा तुमच्याकडे काही पैसे आहेत आणि तुम्ही त्यातलं 30% सोनं विकत घेतलं. फायनान्शियल ॲडवायझर काय म्हणेल? अरे, सोनं घेणं हे गणितानुसार मूर्खपणाचं आहे, त्यात कमी रिटर्न मिळतात. पण मित्रांनो, जर ते घरात ठेवलेलं सोनं तुमच्या पत्नीला इमोशनली सिक्युरिटी देत असेल आणि तुम्हाला रात्री शांत झोप येत असेल तर तो निर्णय सर्वात बेस्ट आणि रिझनेबल निर्णय आहे. आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरातल्या आजीचंच उदाहरण घ्या ना. आपल्या आजीनं आयुष्यभर तिची सगळी बचत पोस्ट ऑफिसमध्ये ठेवली.
गणिताच्या भाषेत सांगायचं तर ती चुकीची होती, कारण तिला इन्फ्लेशन पेक्षा कमी रिटर्न मिळाले. पण समजा जर तिनं कोणाचं तरी ऐकून पैसे शेअर मार्केटमध्ये टाकले असते आणि 2008 साली जेव्हा मार्केट 50% क्रॅश झालं तेव्हा ती घाबरून गेली असती, तिला हार्ट अटॅक आला असता आणि तिनं सगळं नुकसान करून पैसा काढून घेतले असते. पण तिनं एफडी केली, त्यामुळे ती आयुष्यभर निवांत शांत झोपू शकली. ती कधीच पॅनिक होऊ शकत नव्हती. अत्यंत डिसिप्लिननं तिथं तिचे पैसे वाढले, थोडे का होईना पैसे वाढले. म्हणून आजचा शेवटचा सर्वात मोठा धडा काय माहिती का मित्रांनो, पुस्तकात बेस्ट लिहिलेला पोर्टफोलिओ बनवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला रात्री शांत झोप येईल असा पोर्टफोलिओ बनवा, कारण थेरॉटिकल परफेक्शन पेक्षा जी गोष्ट तुम्ही आयुष्यभर कंटिन्यू करू शकता तोच तुमचा सर्वात भारी प्लॅन असतो. तर मित्रांनो, या होत्या सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकातल्या 10 सर्वात शक्तिशाली गोष्टी ज्या प्रत्येक मराठी माणसाचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतील. मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा या 10 पैकी कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली आणि तुमच्या आयुष्याशी रिलेट झाली. आणि हो, व्हिडिओ खऱ्या अर्थाने पॉवरफुल वाटला असेल तर तुमच्या प्रत्येक मित्राला, फॅमिली मेंबरच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण आर्थिक साक्षरता हीच खरी ताकद आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.